थँक्यू सो मच अनुज सर की भरपूर चांगला आवाज आपण पाहिला, भरपूर चांगला आवाज आपण ऐकला आणि तितकीच चांगली मॅच देखील आपण पाहिली. चला नेव्ही टीमचे 12th मॅन आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल व्हा. नेव्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर स्पर्धा आपण पाहत आहे खऱ्या अर्थानं आता गावागावाची आहे, तालुक्या तालुक्याची आहे, जिल्ह्या जिल्ह्याची आहे आणि आता जिल्हास्तरीय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका, भिवंडी तालुक्यातील हे वळपाडा गाव. त्यानंतर आपण पाहत आहे रायगड जिल्हा, रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका, रोहा तालुक्यातील निवी हे गाव. या दोन दिग्गज संघांमध्ये एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रायगड जिल्ह्याचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट. दोन्ही संघ एकाच ताकदीचे, एका क्षमतेचे, एका धमकीचे दोन संघ आपण पाहता. पहिला बॉल, पहिला बॉल इथे बॅटची कडा, बॉल मागे चालला, विकेट किपर पोहोचला आणि इथे पहिल्या बॉल वरती पहिला धक्का लागत असताना वळपाडा टीमला फलंदाज बाद. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला विकेट किपरच्या माध्यमातून. प्रेमला आपण पाहत सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती. का मी एवढे दूरून आलोय, पहिल्या बॉलवरती पहिली विकेट संपादित केली आहे. राजच्या माध्यमातून एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपण पाहत आहे. स्ट्राईकिंगला धनेश. ओहो क्या बात आहे, अप्रतिम. आल्या आल्या आपला बॅटचा फेस ओपन करत असताना बॉलला फेकून दिलाय. बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय सरळ डीप पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या टेक्निकल रूम मध्ये जरूर चेक केलं जाईल. नक्कीच धावा किती मिळतील या बॉलवरती हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस, धावा मिळतील या बॉलवरती पूर्णपणे 6 आणि या धमाक आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय धनेच्या बॅट मधून. नेक्स्ट बॉल, या दरम्यान देखील आउट साइडला स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल मागे चाललाय, दोन दोन फिल्डर चेडूच्या पाठमध्ये थोडेसे फंबल झालेत आणि बघता बघता या बॉलवरती धावा एकवटल्या जातील तब्बल 2. दोन धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय एका गड्याच्या नुकसानात 8 या अंकावरती. भरपूर चांगली स्पर्धा आपण अनुभवताय आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तितकंच चांगलं समालोचन देखील आपण पाहता अनुज मोरे सरांचं. जाऊयात मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा चौथा बॉल बॅटर तयार. चांगला बॉल, चांगला बॉल, अगदी शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप आणि इथे प्रयत्न यशस्वी राहिला आहे गोलंदाजाचा. अंपायर सिग्नल डॉट बॉल. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा जरूर खर्च केल्या, पण तदनंतर या 2 बॉलवरती 2 धावा खर्च करत असताना गोलंदाज प्रेम स्टील 2 टू गो. 5वा बॉल हा देखील चांगला आहे. गुडले स्पॉट वरती हा चेंडू जाऊन आदळला, सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना यस आमचे GTC लाईव्ह वाहिनी चे सर्व आदरणीय सूरज म्हात्रे सर यांचं देखील या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत झाला. त्यांचं देखील आम्ही मनापूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. हो क्या बात आहे, फ्लिक केलाय. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. जस्ट ऑन फ्लिक, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेळशी वार्तालाप करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करत असताना रन्स मिळतील 6. मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. बिग ब्लास्टेड 6.
पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गाड्याच्या नुकसानात वळपाडा टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 14 अंकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती बोलवत यार मयूरला आपण पाहत आहे. षटक क्रमांक याच दरम्यान दुसऱ्यामध्ये 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. यस, या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं भरपूर सारी मेहनत त्याची आपल्याला पाहायला मिळाली. क्रिश पाटील आणि क्रिश पाटीलचं स्वागत इथे करत असताना कौशल पाटीलच्या बॅट मधून हा मोठा धमाका, आणखीन एक दर्जेदार षटकार. पहिल्या बॉलवरती गेल्या भव्य स्वागत बॅटर कौशल पाटीलला. एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला ऑन साइडला. 6 धावा खऱ्या अर्थानं टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या गेल्यात. याच दरम्यान आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड इनर ओव्हर सलगचा दुसरा धमाका आपल्याला पाहायला मिळाला कौशल पाटीलच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार. सलग 2 बॉल 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणखीन एक धमाका आपण पाहताय. या स्पर्धेतील पहिले षटकार हॅट्रिक आपल्या नावावरती करत असताना कौशल पाटीलच्या बॅट मधून अजून एक मोठा प्रहार सिक्सर. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 3 षटकार या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक टोकण्याचा विक्रम खऱ्या अर्थानं आपल्या नावावरती रचलाय बॅट्समन कौशल पाटीलनं. मयूरला इथे आपण पाहत आहे सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती असताना थोडासा महागडा जरूर ठरलाय मयूर. नेक्स्ट बॉल इथे शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. खऱ्या अर्थानं कौशल पाटीलचा जर विचार करायला गेला तर बडे मंच के सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सातत्यानं भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो. अगदी वळपाडा एक्सप्रेस या नावाने खऱ्या अर्थानं संबोधलं जातं कौशल पाटील. आणि नुकतीच धर्मराज चषक ही स्पर्धा देखील पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं बेस्ट बॉलरचा किताब देखील कौशल पाटीलनं पटकावलाय. अगदी नुकतीच स्पर्धा पार पडली वळपाडा या टीमच्या माध्यमातून खासदार चषक आणि या खासदार चषकामध्ये बेस्ट बॅटरचा देखील मानकरी ठरला होता. अगदी चर्चेत या खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून 3 षटकार आल्यात. आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. आता फटका फसलाय, फिल्डर पोहोचलाय आणि इथे चुकी करत असताना आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळाला बॅट्समन कौशल पाटीलला आणि ते झेल झालाय ड्रॉप. संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 36 अंकावरती.
षटक क्रमांक या संदर्भात दुसरा आपण पाहत आहे सध्याच्या घडीला प्रगती पथावरती आहे आणि या दुसऱ्या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाचवा बॉल या दरम्यान हेलिकॉप्टर उडवलाय आणि लांड झालाय सरळ आमच्या मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टेट डाऊन दी ग्राउंड. रन्स मिळतील सा कौशल पाटीलचा हा मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. षटका 42 धावा. या दरम्यान दिशा पाहावी लागेल. अगदी गतीमध्ये तर नियंत्रण होतं पण दिशेपासून नियंत्रण नाही. या दिशा भरखडत असताना अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट +1 अर्थातच बाय 1 गेट 1 फ्री. रन्स मिळतील या बॉलवरती तब्बल 2. 2 धावा आपण पाहते सध्याच्या घडीला स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातात. भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला कौशल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बघता बघता तब्बल 4 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला देखील शफल होऊन खेळायचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये चुकी घडली आहे आणि इथे ओव्हर थ्रोच्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक याच दरम्यान दुसरा देखील कंप्लीट झालाय आणि या 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल 46 धावा. 46 रन्स लॉस ऑफ 1 विकेट 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम वलपाडा. षटक क्रमांक आज दरम्यान आपण पाहताय तिसरं प्रगतीपथावरती आणि शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती बोलत तयार राजचा पहिला बॉल समोर. कौशल पाटील तयार. पहिला बॉल हाफ ट्रॅकर आहे. फुल केलाय. फुल वंडरफुल आहे. सक्सेसफुल आहे. ब्युटीफुल आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट रिझन क्लिअर करत असताना कौशल पाटीलच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटका. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दापोडे संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रदेश पाटीलचा संघ आणि त्यांच्या विपक्षात कॉमन टीमला देखील आपण पाहणार आहोत. प्रितेश पाटीलचा जर विचार करायला गेला तर सातत्यानं भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर चांगला खेळ सातत्यानं त्याच्या माध्यमातून आपण पाहत असतो. पण आज आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी गावाच्या अस्मितेसाठी प्रितेश पाटीलला खेळायचा. पुढचा बॉल कौशल तयार. आणखीन एक उडवला. क्या बात आहे. हेलिकॉप्टर उडवला. लँड कुठे होईल पाहणं गरजेचं आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मैदानाच्या आतमध्ये एकच वादळ आपल्याला पाहायला मिळतंय. त्या वादळाचं नाव खऱ्या अर्थानं कौशल पाटील आणि आता कौशल थांबायचं नाव घेणार नाहीये. मैदानाच्या चौफेर बाजू एकच नाव घोंघवतंय. ते नाव कौशल पाटील आहे आणि षटकार आलाय. षटकारच्या साह्यानं संघ जाऊन पोहोचला 58 अर्थातच 58 या अंकावर. आणि या इंडिव्हिज्युअल जर कौशल पाटीलचा जर विचार करायला गेला तर 7 बॉल त्याला फेस केल्या. 7 बॉल मध्ये 38 धावा त्याच्या बॅट मधून. त्यामध्ये 6 षटकार एक डबल आपल्याला पाहायला मिळाली. 58 या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. नशीब देखील साथ देत असताना मोळपाडा टीमचं लक फॅक्टर ऑन झालाय आणि बॉल थांबणार नाहीये. बॉल चालला लॉंग स्टॉप रिझन क्लिअर करत असताना नशिबाची साथ आणि या नशिबाचा पंजा. 5 धावा. याच दरम्यान देखील बॉल मागे चाललाय. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. थोडेसे फंबल झाले.
फाईन लेगच्या डोक्यावरून हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बघता बघता या देखील बॉलवरती धावा एकवडल्या जातील तब्बल 2. आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय 65 धावा. क्या बात आहे. आणखीन एक धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला वळपाडा टीमचा ब्रँड दाखवत असताना कौशल पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक ब्रँडेड षटकार. इंडिव्हिज्युअल नो बॉल फेस करत असताना 46 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहता. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. 7 बॉल मध्ये 38 खेळत असताना डबल आपल्याला पाहायला मिळाली. या बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांपासून वंचित आहे. इथे पहिला अर्धशतक कंप्लीट करत असताना कौशल एकदा बॅट वरती करायची आहे. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम धमाकेदार दर्जेदार रुबाबदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. अगदी खेळपट्टीला नतमस्तक होत असताना खेळपट्टीला नमन करत असताना कौशलला आपण पाहिलं. आणि या षटकारानं आपला अर्धशतक देखील कंप्लीट करत असताना व्हॉट अ स्पेल, व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली कौशल पाटीलची. या वेळेला फुल टॉस आहे आणि फुल टॉस फुल टोल वसूल करत असताना बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 6. आणि इथे शेवट देखील षटकाराने करत असताना पहिला स्पेल संपलाय. पहिलं सत्र संपलाय आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 83 अर्थातच 83 अंकावरती. आणि 84 धावेंचं भलं मोठं माफक लक्ष उभं केलंय या 3 षटकांमध्ये वळपाडा टीमनं निवी टीमच्या विरोधात. येस नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला कामन संघ, दुसऱ्या बाजूला दापोडे टीम. या 2 टीमच्या दरम्यान टॉस आपण पाहतो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच या टॉस बॉक्स मध्ये करणार होतो. पण टॉस या 2 टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल. येस मेहुल दादांना विनंती असेल या आपण आपल्या शुभ असते आपण खऱ्या अर्थानं करणार आहोत नाणेफेकीचा कौल. यस 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल या 2 टीमच्या दरम्यान. भरपूर चांगली लढत खऱ्या अर्थानं आज घरचा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दापोडे टीम, दुसऱ्या बाजूला कामन टीम. या 2 टीमच्या दरम्यान आपण पाहता मेहुल दादांच्या शुभ असते आपण टॉस इथे खऱ्या अर्थानं कंप्लीट करतोय. कॉल असेल दापोडे टीमचा. यस स्विंग द कॉइन, काटा असा कॉल. आणि या दरम्यान टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हा. यस प्रथमतः विचारायला आपल्या घरची स्पर्धा आहे, आपल्या हक्काची स्पर्धा, आपल्या स्वाभिमानाची स्पर्धा आहे. प्रथमतः विचारायला मेहनत किती होती या स्पर्धेविषयी? सर्व मुलांनी मेहनत घेतली आणि स्पर्धा पार पाडली आम्ही. यस टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये, संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना? खूप छान. यस टॉस हरलाय, मॅच मात्र अजूनही हरला नाही. या टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे आणि कोणती अशी स्ट्रॅटेजी किंवा कोणती अशी रणनीती असेल या संघाविषयी? आहे वैभव आहे, यश आहे, मी आहे,
अतुल आहे, खूप जण आहेत, सगळे आहेत आमचे. येस काय म्हणाले आयोजनाविषयी? खूप चांगला आहे, आता मजा येईल खेळायला, ग्राउंड भारी आहे. येस देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. वॉन द टॉस फ्रॉम टीम दापोडे अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. इन्व्हाइट केलं टीम कामण या संघाला बॅटिंग करण्यासाठी. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आमच्यासोबत जॉईंट आहेत आमचे साथी समालोचक अनुज मोरे सर. हो, पहिल्याच बॉलवरती इथे मात्र चमत्कार दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती वळपाडा एक्सप्रेस विकेटचा बद्दल पाहायला मिळतोय. कौशल पाटील ज्या प्रकारे बॅटिंग केली होती, लाजवाब बॅटिंग करत असताना आपल्याला जरूर पाहायला होता. परंतु आता मात्र जर विचार केला तर इथं म्हणेन यावेळीस बघा नेव्ही संघ आपला एक जो एक्स्ट्रा खेळाडू असेल प्लीज पाठवायचं, कारण की आऊट झालेला प्लेअर पाठवला तरी चालेल, जेणेकरून आम्हाला इथे देखील त्रास झाला नाही पाहिजे. स्कोरिंगसाठी विनंती असेल. नेव्ही संघ आपण एक खेळाडू पाठवायचा आहे. बघा नेव्ही संघ आपला 11वा खेळाडू जरी असेल तर पाठवा, विनंती आहे. कौशल पाटील वळपाडा एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. जेणे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय धर्मराजा चषक असेल गाजवला आणि खऱ्या अर्थानं त्याची छाप मात्र त्यांनी या स्पर्धेमध्ये सोडली आहे. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ब्रँड ऑफ भिवंडी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. वळपाडा एक्सप्रेस कौशल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो, यावेळेस देखील हा कुटप्पाचा बॉल पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आहे, त्या प्रकारे फलंदाजी केली त्याचं प्रत्युत्तर देत असताना मी गोलंदाजी देखील सुरेख करू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण या मैदानावरती देत असताना पाहायला मिळतोय. का त्याला म्हटलं जातं वळपाडा एक्सप्रेस, त्याचं उदाहरण देत असताना पाहायला जरूर मिळतोय. कौशल पाटील सध्याच्या घडीला चर्चेत असलेला हा खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ओहो, यावेळीच देखील दंडीगुल धक्का क्रमांक दुसरा. हा हिरा मात्र या मॅच मध्ये चमकत असताना इथे मात्र वन मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. यावेळेस अजूनही खातं खोलता आलं नाहीये. अजूनही जर विचार केला नेव्ही संघ हा मात्र खेळतोय, नाणेफेकी जिंकली होती आणि निर्णय घेतला होता फिल्डिंगचा, आमंत्रित केलं होतं, इन्व्हाइट केलं होतं, परंतु समोर देखील तितकाच दादा संघ या परिस्थितीला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु आता मात्र काहीतरी रणनीती बदलावी लागेल, कारण की जर विचार केला तब्बल 84 धावांचं लक्ष इथे मात्र उभारलंय. 84चं टार्गेट इथे मात्र सेट केलंय आणि आता मात्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा प्रगती पथावरती कौशल पाटील आहे. हो, यावेळेस स्लोवर गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो, थोडंसं व्हेरिएशन नक्कीच बॉलमध्ये. आणि आता एक धाव जरूर मिळेल. संघाचं खातं खोलत असताना वैयक्तिक देखील खातं खोललं राजने. धावांचं श्रीगणेश होत असताना संघाचं आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. येणारे 14 बॉल आणि 83 धावांची अजून आवश्यकता आहे मॅच मध्ये. 83 रन्स टू विन फ्रॉम 14 बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, यावेळेस सुरेख लाईन आणल्याचं पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन, थोडासा वेगवान बॉल पाहायला मिळाला आणि आता मात्र डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे, पण टू गो. शेवटचा बॉल. हो, यावेळीच परत एकदा यू मिस आय डेफिनेटली हिट. इलाका आपण का धमाका भी आपण का. धक्का लागत असताना परत एकदा या संघाला फलंदाज बाद.
षटक क्रमांक दुसरा यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती घेऊन आलाय गोलंदाज तेवर्षला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. षटक क्रमांक दुसरा यावेळीचा विचार केला तर आता मात्र तब्बल येणारे 12 बॉल आणि 83 धावांची अजून आवश्यकता आहे. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे आणि 3 विकेट मात्र प्राप्त केल्यात कौशलने. आज मात्र हिरा मात्र चमकणार जरूर आहे. परत एकदा खोलवा टप्पाचा बॉल इथे मात्र खोदून काढायचा होता. एक धाव जरूर मिळाली आहे. एका धावेने काय घडणार नाहीये. तो सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. ज्या प्रकारे कौशल पाटीलने बॅटिंग केली होती त्या प्रकारे आता मात्र या दोन्ही फलंदाजाला बॅटिंग करावी लागेल. पूर्णपणे मी तर म्हणेन यावेळेस मॅच मात्र सोडली की काय निवी संघाने. परत लांबून हा संघ मात्र आलाय परंतु आता मात्र थोडीशी चुकीची कामगिरी मी तर म्हणेन करत असताना अपेक्षा सोडली आहे. परंतु इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. वाईट बॉल पुनश्च एकदा एक धाव ॲड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. 3 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुनश्च एकदा बॉल तयार. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. हो यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला आहे. डीप मधून कौशलला आपण पाहतोय. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य मोहित पाटील यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच उत्कृष्ट असे कबड्डीपट्टू आहेत. नक्कीच सर्व गुण संपन्न असा खेळाडू कबड्डी असेल क्रिकेट असेल त्याचा इथे शुभ आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हो यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक होता. एक धाव इथे मात्र एकवडली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 5 या धावसंख्येवरती 5 ऑन बोर्ड. येणारे अजूनही 8 बॉल आणि 79 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे मी तर म्हणेन मुश्किल आहे परंतु नामुमकिन नाहीये. यावेळेस पुढचा बॉल शांत संयमीचा खेळ. एका बाजूला ही मॅच पूर्णपणे आता मात्र झुकलेली आहे. हा जर सामना निवी संघाला मात्र जिंकायचा असेल ना तर इथे मात्र जादूगरला बोलवावं लागेल. कारण की येणारे अजूनही आपण पाहतोय 7 बॉल आहेत आणि अजूनही 75 धावांची आवश्यकता मैदानामध्ये आहे. 75 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल. पूर्णपणे संयम आता पूर्णपणे तुटत चाललाय. या संघाचा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हो यावेळेस पूर्णपणे शांत संयमाचा खेळ मैदानामध्ये चाललाय. 1-1 2-2 धावा बनवतात परंतु पूर्णपणे त्यांना देखील माहिती ही मॅच पूर्णपणे गमावली आहे. आणि का बॅटिंग लाजवाब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल कौशल पाटीलच्या वतीनं. अष्टपैलू खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने उत्कृष्ट अशी बॅटिंग करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. शेवटचा आणि अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत. चला स्पीडअप करा वेळ घेऊ नका. पहिला बॉल चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बिमर. नोचा कॉल आलाय. फ्री हिटचा कॉल आहे. या रिव्हर्सचा अटॅम्प. इथे मात्र धक्का लागलाय की काय. इथे मात्र आपण पाहतो बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. या रिव्हर्स फटका खेळायचा होता. डॉट बॉलची सांगता पुनश्च एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि फ्री हिटचा कॉल होता. एक बॉलचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. परत एकदा यावेळी स्लोवर फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. कवच दिशेने फटका सजवला होता अलॉंग विथ द कार्पेट. एक धाव जरूर मिळेल. एका व्यतिरिक्त काही मिळणार नाहीये आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय.
12 या धावसंख्येवरती थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पूर्णपणे मॅच एका बाजूने झुकली आहे. आता मात्र येणारे 4 बॉल आणि 72 धावांची आवश्यकता अजूनही मॅचमध्ये. ओहो, हवेमध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक बॉलर स्वतः फॉलो थ्रूला आला होता, परंतु इथे मात्र मिसफिल्ड झाली आहे. परंतु कुठल्याही प्रकारची इथे मात्र धाव मिळणार नाहीये. येणारे 3 बॉल 72 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. इथं म्हणेन यावेळेस कौशल पाटीलने दोन्ही मॅचची एकदाच बॅटिंग केली की काय. तब्बल 72 धावा अजूनही आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आणि ते सामना फिनिश झालाय. सामना जिंकलाय. शेवटचा बॉल असेल 1 टू गो. एक बॉल आहे शेवटचा. न्यू बॅटर मैदानामध्ये आला. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला दापोडे संघ खेळताना पाहायला मिळेल यजमान संघ, आणि त्यासमोर फाईट करत असताना कामन हा संघ मात्र खेळेल. नाणेफेकी जिंकली आहे दापोडे संघाने. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट इन्व्हाइट केले, आमंत्रित केलंय दामन या संघाला. नक्कीच सामना जिंकलाय वळपाडा या संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्ड लक टीम निवी. बरंच लांबून आपण देखील आलात. आपला देखील खेळ चांगला राहिला. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी बॅटिंग करत असताना तब्बल त्याच्या बॅट मधून मी तर म्हणेन 58 धावा आल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट प्राप्त केल्या. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वळपाडा एक्सप्रेस कौशल पाटील मॅन ऑफ द मॅच. कौशल पाटील आपण यायचंय लगेचच मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. यांच्याला दापोडे संघ आणि त्यासमोर फाईट करत असताना दामन संघ हा मात्र खेळ. त्याला दापोडे संघ इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच क्रिश पाटील, प्रितेश पाटील या संघामध्ये खेळताना जरूर पाहायला मिळेल. मेहुल पाटील देखील खेळतात, परंतु आज मात्र थोडेसे इंजर्ड आहेत आणि आज मात्र इन ॲक्शन मध्ये दिसणार नाहीत. कारण की चांगला खेळ त्यांचा देखील सातत्याने आपल्याला जरूर पाहायला मिळतो. कौशल पाटील जे मात्र उपस्थित झाले त्याचा मॅन ऑफ द मॅच मात्र देण्यात येतोय. मेहुल पाटील आपल्याला विनंती असेल की आपले शुभ आजचे मॅन ऑफ द मॅचचा किताब कौशल पाटीलला द्यायचा आहे. वलपाडा एक्सप्रेस कौशल पाटील. वेल प्लेड कौशल. येस वेल प्लेड कौशल. नेक्स्ट मॅच साठी नक्कीच ऑल द बेस्ट. चलिए मॅचला होईल सुरुवात. तीन षटकाची मॅच होण्याची नोंद घ्यायची. चला स्पीडअप करा बघा वेळ फार कमी आहे. विनंती असेल. नाणेफेकी जिंकली दापोडे संघाने आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षणचा. आमंत्रित केलं इन्व्हाइट केलंय दामन संघाला बॅटिंगसाठी. दुपारचं सत्र आपण पाहतोय. तसं कामन संघ इथे मात्र खेळताना आपल्याला पाहायला जरूर मिळेल. एका बाजूला कामन तर दुसऱ्या बाजूला दापोडे हा संघ आहे. इन ॲक्शन मध्ये दोन्ही संघ आमने सामने फाईट करतील. आणि जशी मॅच होईल सुरुवात पुन्हा एकदा मी चला या स्पीडअप करा. विनंती असेल चला वेळ घेऊ नका. बराच मॅच आपल्याला कव्हर करायचे. थोडंसं सहकार्य करा. चला दापोडे संघ क्षेत्ररक्षक सजून घ्या. आपला संघ असेल तरी शिस्त हे गरजेचे आहे. तसं पंच देखील आपण पाहतोय ते मात्र इन ॲक्शन मध्ये नक्कीच पाहायला मिळतात. निखिलजी बजागे सर मॅन फ्रॉम पिंपळघर. त्याचप्रमाणे याच्या समोर ऑफिशियल पंच आपण पाहतोय राजेंद्र पाटील साहेब मॅन फ्रॉम कोणगाव.
आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत नक्कीच आता आपल्याला पाहायला जरूर मिळतील मॅन फ्रॉम गोवे दिनेश बांबरे सर इथे उपस्थित आहेत आमचे मोठे बंधू आणि खऱ्या अर्थानं मोठमोठ्या स्पर्धे देखील त्याच्या माध्यमातून जरूर कॅप्चर केले जातात. इन ऍक्शन मध्ये आपला यजमान संघ आज मात्र खेळताना पाहायला मिळेल. एका बाजूला कामण त्यासमोर फाईट करतोय दापोडे संघ. नक्कीच आपला संघ आहे आणि आपली स्पर्धा घरातली स्पर्धा होम ग्राउंड वरती खेळताना पाहायला मिळाला संघ. दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ असेल कामन संघ. 3 षटकाची मॅच. चले फिल्डिंग लावून घ्यायची विनंती आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय दापोडे संघ. चला वेळ घेऊ नका. 3 षटकाची मॅच आहे. दोन्ही पंच देखील उपस्थित आहे.